आता बघूयात विविध तालुक्यांमधल्या टॉप 9 बातम्या। महसूल पंधरवड्यानिमित्त कराड प्रशासकीय कार्यालयात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। कर्मचाऱ्यांबरोबरच प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी नोंदवला सहभाग। वाशिमच्या श्री बाकलीवाल विद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्याघ्र सप्ताह साजरा। क्राफ्ट आर्टच्या माध्यमातून वाघ वाचवण्याचं आवाहन। परभणीच्या गंगाखेडमध्ये संत सावतामाई पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती। लातूरमध्ये वृक्ष प्रतिष्ठानकडून 9 ज्येष्ठ नागरिकांची बीजतुला करण्यात आलेली बीज सह्याद्री देवराई प्रतिष्ठानला भेट। कार्यक्रमाला अभिनेते सयाजी शिंदेंची उपस्थिती। साताऱ्याच्या वाईतील मेणवली घाट पाण्याखाली गेला। धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल। तक्रार करूनही दुर्लक्ष, अपघातांची मालिका सुरूच। यामुळे कंटाळून शरद पवार गटाचे युवा तालुका अध्यक्ष नवाज अलींचं खड्ड्यात झोपून हटके आंदोलन। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जिंतूर शेवडी रस्ता धोकादायक। रस्त्याची दुरवस्था, रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। सांगलीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शिक्षकांची मागणी। अकोल्याच्या मूर्तिजापूर महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी। डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड।